नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे। कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता भाजपकडून केली जाते। कुणाल राऊत यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर आता नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चा चांगलीच आक्रमक बनली आहे। कुणाल राऊत यांच्यावर कारवाईची मागणी भाजप युवा मोर्चाकडून करण्यात येते आहे। तर नागपूर विद्यापीठामध्ये आता भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सध्या सुरू आहे। युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। दरम्यान कुणाल राऊत यांना सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर आता भाजप युवा मोर्चा चांगलाच आक्रमक बनल्याचं दिसत आहे। कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांकडून केली जाते। नागपूर विद्यापीठामध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक बनला। अरे कुलगुरुजी होश में आओ, मुर्दाबाद। तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे। कुणाल राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाने केलेली आहे। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते विद्यापीठामध्ये चांगलेच आक्रमक बनलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ढगे सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, कुणाल राऊत यांच्या विरोधामध्ये भाजप युवा मोर्चा चांगलाच आक्रमक बनला आहे। सागर, नक्कीच कुणाल राऊत यांनी काही दिवसापूर्वी विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता आणि त्यामुळे त्यांना जो आहे त्याचा विरोध भाजप युवा मोर्चाने नेहमीच केलेला आहे। मात्र आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची बैठक आहे आणि ती बैठक उधळून लावण्याचा निर्धार भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि ते कार्यकर्ते जे आहेत ते विद्यापीठात दाखल झालेले आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे आणि कुणाल राऊत यांच्यावर काहीच कारवाई विद्यापीठाने का केली नाही अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो प्रश्न या ठिकाणी कार्यकर्ते विचारताना दिसत आहे। सुनील, धन्यवाद या माहितीसाठी।